वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण काय केलं आहे की मागील जे ग्रामसेवकचे पेपर झाले होते, जे महापोर्टलने घेतले होते, त्यामधील काही निवडक प्रश्न आणलेले आहेत. आता तुम्ही मला म्हणाल की तुम्ही ते सांगितले की PYQचा अभ्यास आहे, ते PYQ जसे पडतील तसे येणार नाहीत, सांगता येत नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, मी आता तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करते की जसं आपण कृषी सेवाचा पेपर बघितला, त्याआधी कृषी विस्तारचा पेपर झाला. कृषी विस्तारचा पेपर IBPSने घेतला होता, सोपी होता. त्यामध्ये ॲग्रीचे प्रश्न पण खूप सोपे होते, बरोबर. मग आपण कृषी सेवकचा पेपर बघितला. कृषी सेवकच्या पेपरमध्ये काय झालं होतं, त्यांनी ॲग्रिकल्चर जो पार्ट होता ना, बाकीचे इंग्लिश काय म्हणते मराठी आणि जो सामान्य ज्ञानचा पार्ट होता तो सोपी होता. त्या सामान्य ज्ञानमध्ये सगळ्याच गोष्टी मोडतात, आम्हा सगळ्यांना माहिती आहे. तर तो पार्ट जो होता तो सोपी होता. परंतु आपण बघतो ॲग्रिकल्चरचा जो पार्ट होता ना, तो अप्लिकेशन बेस प्रश्न त्यांनी विचारले होते. आणि आता आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण म्हणजे आपला तो तिसरा भाग ॲग्रिकल्चरशी रिलेटेड जी परीक्षा आपण म्हणतो ती आहे ग्रामसेवकची. त्यामध्ये ग्रामसेवक मध्ये सुद्धा ॲग्रिकल्चर आहे. मग आपण आज काय केलं आहे, ते ग्रामसेवकमधले जे काही ॲग्रिकल्चरचा जो पोर्शन आहे तो सोडून इतरत्र जो काही महत्त्वाचा भाग आहे त्यामध्ये आपण बघतो सामान्य ज्ञान आहे आणि बाकीचे प्रश्न आहेत त्याच्याशी संबंधित प्रश्न घेतलेले आहेत. कारण ॲग्रिकल्चर त्यांनी त्यांच्या पॅटर्ननुसार काहीतरी किचकट आणि काय म्हणते त्याला अप्लिकेशन बेस, कन्सेप्च्युअल आणि खूप मोठे मोठे आणि लाँग असे प्रश्न घेतले होते. आणि त्यामध्येच विद्यार्थ्यांचा टाईम जो आहे तो टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित झाला नाही. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी काय केलं, प्रश्न सेव्हसुद्धा केले नाही, त्यामुळे सुद्धा मार्क्स जातील. म्हणून कट ऑफ काय लागेल काय नाही लागेल हे ते वेळच सांगेल. परंतु त्याच्याशी आपल्याला नाही, आपल्याकडे काय महत्त्वाचं आहे, आता समोर आपली परीक्षा आणि त्याच्याशी संबंधित महत्त्वाचे PYQ आपण इथे घेणार आहोत. आणि आजच्या PYQमध्ये आपण बघतो मित्रांनो, मी काय केलं आहे, सामान्य ज्ञान GKशी रिलेटेड जे काही PYQ असतील ते घेतले आहे. त्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री येईल, पॉलिटी येईल, सायन्स येईल, बाकीच्या जे काही आपत्ती व्यवस्थापन वगैरे सगळे जे महत्त्वाचे टॉपिक असतील किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी रिलेटेड काही टॉपिक असतील ते सगळे टॉपिक आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे प्रश्नाच्या स्वरूपातून काही गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून प्रश्न कसे विचारले जातील आणि प्रश्न सोडवण्याची एक ट्रिक, लॉजिक तुम्हाला गोष्टी समजतील. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा कोणताही प्रश्न असो, सजेशन असो, ऑब्जेक्शन असो, कुठलीही गोष्ट असो, तुम्ही बिनधास्तपणे कमेंटमध्ये बोलू शकता. शेवटी मी तुम्हाला मित्र मैत्रीण असं म्हटलं आहे, मित्रांनो असं म्हणतो, म्हणजे तुम्ही मित्र या कॅटेगरीमध्ये मोडता, कोणत्या वयाचे असो. तर लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही बिनधास्तपणे कमेंटमध्ये सांगत जा तुमचं काय कुठली गोष्ट असो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चॅनलवर आपण बाकीच्या सुद्धा सिरीज चालवल्या आहेत, त्यासुद्धा कंटिन्यू करू. परंतु एक ग्रामसेवक आता परीक्षा तोंडावर होती म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ग्रामसेवकला प्राधान्य देत ग्रामसेवक जी सिरीज आहे ती कंटिन्यू केली. आणि बऱ्यापैकी आपण बरेचसे लेक्चर कव्हर केले, सिलेबस वाईज कव्हर केले, कन्सेप्च्युअल कव्हर केले. त्याच्या ज्या लिंक आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ग्रामसेवकची जी प्लेलिस्ट आहे ती नक्की बघा. तर आता मी प्रश्नांना सुरुवात करते. प्रश्न समजून घ्या, प्रश्न कसे पडतात GKचे तर लक्षात ठेवा. तर बघा, पहिला प्रश्न आहे, जोड्या लावासाठी विचारला आहे आणि एकीकडे डावीकडे काही गोष्टी आहेत आणि उजवीकडे काही गोष्टी आहेत. तर बघा, डावीकडे आणि उजवीकडे यांची आपल्याला जोडी लावायची आहे. तर पहिले यामध्ये सांगितलं आहे चिंच, मी डावीकडे सांगते तुम्हाला चिंच, दही तिसऱ्यामध्ये सांगितलं आहे लिंबू, संत्री आणि मोसंबी, चौथ्यामध्ये सांगितलं आहे ॲसिटिक आम्ल म्हणजे ॲसिटिक ॲसिड. अशा प्रकारे 4 गोष्टी आहेत. आता इकडच्या गोष्टी पाहू, म्हणजे उजवीकडील गोष्टी पाहू, व्हिनेगर, सायट्रिक आम्ल, टार्टारिक आम्ल आणि लॅक्टिक आम्ल. तर लक्षात घ्या मित्रांनो, चिंचेमध्ये काय असते तर टार्टारिक आम्ल असते, म्हणून Aला 3ची जोडी लागेल. आता शोधा जोड्यांमध्ये, ऑप्शनमध्ये Aला 3ची जोडी कुठे कुठे आहे तर A, C आणि D ऑप्शनमध्ये. म्हणजे B ऑप्शन काय झाला, एलिमिनेट झाला. तर हे कधी करायचं, जेव्हा आपल्याला कन्फर्म असते की आपली जोडी बरोबरच आहे, अशा वेळेस एलिमिनेशन करण्यासाठी सोपं जाते. मग आता B ऑप्शन एलिमिनेट झाला. पुढचं आहे, आपण पुढचं पाहू, दही सांगितलं आहे, दह्यामध्ये काय असते लॅक्टिक आम्ल असते. आता Bला 4 बघा कुठे कुठे आहे, तर Bला 4 ऑप्शन आपल्याला A आणि C मध्ये सापडते. म्हणजे B आणि D काय झाले, एलिमिनेट झाले. आता समोर बघू, लिंबू, संत्री आणि मोसंबी. लिंबू, संत्री आणि मोसंबी यामध्ये सायट्रिक आम्ल असते. तर मित्रांनो, इथे आपला प्रश्न सुटतो. Cला 2 म्हणजे 3, 4, 2, 1 अशी जोडी आपल्याला मिळाली. म्हणजे A आपला ऑप्शन काय बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक D आहे ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडची जोडी कशासोबत लागेल, व्हिनेगरसोबत लागेल. तर लक्षात ठेवा, Dला 1ची जोडी लागते, म्हणून आपण ऑप्शन बघितलं. म्हणजे यानुसार आपण बघितलं चिंचेची टार्टारिक आम्ल, दह्याची लॅक्टिक आम्ल, लिंबू, संत्री, मोसंबीची सायट्रिक आम्ल आणि ॲसिटिक ॲसिडची व्हिनेगर. अशा प्रकारे आपली A जोडी जी आहे 3, 4, 2, 1 हे त्याचं उत्तर होईल.
अशा प्रकारे मित्रांनो आपण जोड्या लावा हा प्रश्न सोडला. यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती झाल्या. यावरून सुद्धा म्हणजे हा प्रश्न जो आहे तो प्रामुख्याने सामान्य ज्ञान या विषयामध्ये मोडतो, म्हणजे जी मध्ये मोडतो. त्यातही पर्टिक्युलरली सायन्स या भागामध्ये तो मोडतो. म्हणून लक्षात ठेवा कशामध्ये कोणतं आम्ल असते म्हणून. म्हणजे तर अशा प्रकारे या प्रश्नाचं आपण उत्तर बघितलं. तर मित्रांनो समोरचा प्रश्न घेऊ. महात्मा फुले यांच्या साहित्य संपदेमध्ये पुढीलपैकी कोणत्या ग्रंथांचा समावेश होत नाही? तर ग्रंथांशी जे महत्त्वाचे ग्रंथ आहेत समाजसुधारकांचे त्यावर प्रश्न पडलेले आहेत. म्हणून मी समाजसुधारकांचे जे काही ग्रंथ आहेत या व्यतिरिक्त जे काही क्रांतिकारक आहे समाजसुधारक आहे त्याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओज बनवलेला आहे. त्याचीसुद्धा लिंक जी आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. तर ते नक्की बघा. आता अशाच प्रकारे वर्तमानपत्र कोणत्या समाजसुधारकांनी कोणते वर्तमानपत्र लिहिले आहे ते सुद्धा विचारतात किंवा त्यांच्याशी संबंधित त्यांनी कोणतं त्यांना कोणते टोपण नाव आहे ते सुद्धा विचारतात. त्यांच्याशी संबंधित सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवू, कारण ते पण प्रश्न पडलेले आहेत. तर लक्षात ठेवा इथे साहित्य संपदा विचारले म्हणून साहित्य संपदा आपण घेतलेला आहे, तो लेक्चर तुम्ही नक्की बघा. तर आता इथे बघा की प्रश्न काय विचारला आहे. महात्मा फुले यांच्या साहित्य संपदेमध्ये पुढीलपैकी कोणत्या ग्रंथांचा समावेश होत नाही? ग्रंथ भाऊ कोणकोणते आहेत ते. तर मित्रांनो मी तुम्हाला महात्मा फुलेंबद्दल जे काही ग्रंथ आहे त्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन सांगितली होती. म्हणजे फक्त ग्रंथच नाही सांगितला होता, त्याच्याशी संबंधित काही गोष्टीसुद्धा सांगितल्या होत्या. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं गुलामगिरी हा महात्मा फुले यांचा ग्रंथ आहे आणि हा जो ग्रंथ आहे ते दास्यातून म्हणजे अमेरिकन जनता जी होती तिथे जे काही दास्यत्व होतं त्या दास्यत्वातून मुक्त होणाऱ्या अमेरिकन जनतेला तो ग्रंथ समर्पित केला होता. तर लक्षात ठेवा म्हणून तो गुलामगिरी ग्रंथ त्यांनी लिहिला होता. अशाच प्रकारे बाकीची सुद्धा साहित्य संपदा आपण बघितली होती त्यांच्याबद्दल. इशारा ग्रंथ आहे, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा आसूड आहे, तर तृतीय रत्न आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा सुबोध रत्नाकर हे जे काही ग्रंथसंपदा आहे ते ग्रंथ साहित्य आहे हे कोणाचं आहे? तर हे कोणाचं आहे? सावित्रीबाई फुले यांचं आहे. म्हणून आणि प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे? कोणत्या ग्रंथांचा समावेश होत नाही? तर लक्षात ठेवा महात्मा फुले यांच्या ग्रंथसंपदेमध्ये गुलामगिरी आहे, शेतकऱ्यांचा आसूड आहे, तृतीय रत्न आहे याचा समावेश होतो. मात्र सुबोध रत्नाकर याचा समावेश होत नाही. कारण ही जी ग्रंथसंपदा आहे ही ग्रंथसंपदा कुणाची आहे? सावित्रीबाई फुले यांची आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर होईल. आता याच्याशी रिलेटेड तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन पाहायची असेल, एकच नाही सर्व समाजसुधारकांबद्दल, तर खाली लिंक टाकते, लिंक नक्की बघा. आणि बाकीची सुद्धा लिंक आणि बाकीची सुद्धा लेक्चर मी समोर अपलोडेड करणार आहे. त्याच्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर समाजसुधारकांवर व्हिडिओ पाहिजे असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून कंबाईन एक्झाम आहे किंवा राज्यसेवा तुमचं टार्गेट असेल तर परीक्षाभिमुख म्हणत आहे मी. कारण समाजसुधारकांचं जे काही काम आहे त्यांची जर आपण व्याप्ती बघितली तर ते त्यावर लोक PhD सुद्धा करतात आणि खूप खूप मोठे लेक्चर्स होतील असे आहेत. परंतु आपण बघितलं फक्त परीक्षाभिमुख जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण घेऊ त्या लेक्चरमध्ये. तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो आता समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात 5 पेक्षा अधिक जिल्हे आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. तर प्रश्न पाहू, ऑप्शन पाहू काय सांगतात ते. कोणत्या प्रशासकीय, प्रश्न नीट समजून घ्या, कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये 5 पेक्षा अधिक जिल्हे आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. तर प्रशासकीय विभाग पाहू, अमरावती विभाग, नाशिक विभाग, कोकण विभाग, पुणे विभाग. तर लक्षात ठेवा मित्रांनो अमरावती, नाशिक आणि पुणे यामध्ये एकूण म्हणत आहे मी प्रत्येकी 5 जिल्हे, एकूण प्रत्येकी 5 जिल्हे यांचा समावेश होतो. म्हणजे नाशिक विभागामध्ये 5 जिल्हे आहेत, पुणे विभागामध्ये सुद्धा 5 जिल्हे आहेत, अमरावती विभागामध्ये सुद्धा 5 जिल्हे आहेत आणि कोकण विभागात आपण बघतो एकूण 7 जिल्ह्याचा समावेश होतो. आता ते 7 जिल्हे कोणते हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि नुकतीच सर्वात नवीन जो जिल्हा आहे तो पण आपण बघतो म्हणजे कुठे येतो तर कोकण विभागामध्ये येतो. म्हणून लक्षात ठेवा तो कधी निर्माण झाला आणि कशातून निर्माण झाला, कोणत्या जिल्ह्यातून त्याची विभागणी झाली ते सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मी असं का विचारते कारण की तुमचीसुद्धा रिव्हिजन होईल आणि तुमचीसुद्धा IQ जे लेवल आहे ते वाढत जाईल यासाठी प्रश्न विचारत असते. तर मित्रांनो आता समोरचा प्रश्न पाहू. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे यांची समाधी रिकाम जागा येथे आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे यांच्याबद्दल तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे, हवं असल्यास मी याचं पूर्ण लेक्चर घेईल. कारण की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे ग्राम स्वच्छता अभियान आहे त्याच्याशी संबंधित आहेत आणि कुठेतरी ग्रामीण भागाशी त्यांचा खूप जवळचा संबंध आहे आणि त्यांच्यावर आधीसुद्धा भरपूर प्रश्न पडलेले आहेत. म्हणून लक्षात ठेवा त्यांच्याबद्दल तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मी एक लेक्चर टाकणार आहे समोरचं, त्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर पूर्ण डिटेलपणे आपण अभ्यास करू.
तर मित्रांनो, प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कुठे आहे, तर मोझरी या ठिकाणी त्यांची समाधी आहे. म्हणजे तिथे आपण बघतो गुरुकुंज आश्रम आहे त्यांचा आणि त्यामध्ये त्यांची समाधी तिथे आहे. तर बघा, यांच्याशी संबंधित काही साहित्य संपदा सुद्धा आहे. जसं त्यांनी ग्रामगीता लिहिलं आहे, अनुभव सागर भजनावली लिहिले आहे, सेवा स्वधर्म म्हणजे अशा प्रकारे त्यांचे साहित्यसुद्धा आहे. राष्ट्रीय भजनावली सुद्धा त्यांची ग्रंथसंपदा आहे. अशा प्रकारे काही महत्त्वाची संपदा म्हणजे साहित्य संपदा त्यांची आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे, मग यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली, असा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे प्रत्येक पॉईंटवर प्रश्न बनते. तुमचा IQ किती आहे, तुम्ही किती प्रश्न विचार करू शकता, तुम्हाला किती प्रश्न पडतात यावर प्रश्नांची लेवलसुद्धा असते. म्हणजे तुम्हाला फक्त हिंट दिली तर तुम्हाला आजूबाजू 360 त्याचं फिरता आलं पाहिजे, तेव्हा कुठे तो प्रश्न ॲनालिसिस झाला असं समजू शकतो आपण. बघा मित्रांनो, राष्ट्रसंत ही जी पदवी होती, तुकडोजी महाराजांना आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती होते. आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी काय केलं होतं, त्यांना राष्ट्रसंत ही पदवी दिली होती. आणि ती कधी दिली होती, तर ज्यावेळेस ते राष्ट्रपती भवनामध्ये त्यांची म्हणजे तुकडोजी महाराजांनी भजनं गायली होती आणि ते ऐकून त्यांनी राष्ट्रसंत ही पदवी त्यांना दिली होती. कारण की त्यांच्या भजनातून जे काही सार उमटलं, जे काही स्वच्छतेबद्दल असू दे किंवा ग्रामीण भागाची समृद्धी कशी व्हावी याबद्दलचे जे काही सार आहे, जे काही त्यांची नीतितत्वे आहेत, मूल्य आहेत, यांचं इतक्या म्हणजे प्रखर्षाने तिथे प्रदर्शन करण्यात आलं होतं. आणि ते इतकं जनमानसावर उमटलं की त्यांनी डायरेक्ट त्यांना म्हणजे आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही पदवी दिली. या व्यतिरिक्त त्यांना बरेचसे नावंसुद्धा आहेत, कारण ते खंजिरी वाजवून भजने करत असत. तर त्यांना राष्ट्रसंत, भक्त, कवी, समाजसुधारक म्हणून सुद्धा त्यांना वेगवेगळ्या संज्ञासुद्धा आहे. म्हणजे आपण बघतो. आणि त्यांचं पूर्ण नावसुद्धा विचारतात की त्यांचं पूर्ण नाव काय आहे म्हणून, तर माणिक बंडूजी ठाकूर किंवा इंगडे असं सुद्धा त्यांना म्हणत असत. तर लक्षात ठेवा, मूळ नाव आहे त्यांचं, कारण मूळ नावसुद्धा प्रश्नामध्ये विचारतात. आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये ते आहेत, तर अमरावती जिल्ह्यातील यावली या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. तर लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी मी सेपरेट लेक्चर घेणार आहे, ते सुद्धा महत्त्वाचं आहे, ते सुद्धा लेक्चर नक्की बघा. आता मित्रांनो, समोरचा प्रश्न पाहू की बरोबर विधाने निवडा. आता काही विधाने दिले आहेत, नंतर ऑप्शन दिले आहेत. आता विधानातून पहिले विधाने समजून घ्यायचे आहेत, नंतर ऑप्शनमधून उत्तर निवडायचं आहे. तर विधाने पाहू. पहिलं स्टेटमेंट काय सांगते, सामू हे मातीचे तुलनात्मक आम्लता विम्लता दर्शवणारे परिणाम आहेत. तर वाक्य कसं आहे, अगदी बरोबर आहे. आम्लता म्हणजे काय, ॲसिडिक. विम्लता म्हणजे काय, अल्कलाईन. म्हणजे ॲसिडिक आणि अल्कलाईन हे गोष्टी दाखवतात ना सामू म्हणजे काय, pH. बऱ्याच विद्यार्थ्यांना समजलं नसेल काय सामू हा काय प्रकार आहे, तर त्याला pH म्हणतात, निगेटिव्ह लॉगरिथम ऑफ हायड्रोजन आयन असं सुद्धा इंग्लिशमध्ये असं म्हणतात. तर सामू ज्याद्वारे आपण काय करत असतो, मातीचं परीक्षण ज्यावेळेस करतो त्यामध्ये सामू आपण चेक करत असतो आणि त्यावर आपल्या मातीची आम्लता गुणधर्म आहे का किंवा विम्लता गुणधर्म आहे का त्यावरून समजत असते. म्हणजे पहिलं स्टेटमेंट कसं आहे, तर बरोबर आहे. दुसरं काय स्टेटमेंट सांगते, सामू 7 असल्यास ती जमीन उदासीन असते. तर हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे, अगदी बरोबर आहे. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगते, त्या समजून सांगते, त्या तुम्ही लक्षात घ्या. जसं आपण पकडा, एक स्केल पकडा, स्केलवर 0 ते 14 अशापर्यंत आकडे आहेत असं लक्षात ठेवा. आणि मधातला आकडा काय येईल, मग 7. 14चे अर्धे काय, 7. मग 7 हा जो निर्देशांक आहे तो कसा असतो, उदासीन असतो. उदासीन म्हणजे न्यूट्रल, आम्लही नाही आणि विम्लही नाही, उदासीन. तर आपण 7च्या खाली आपण जसं जातो म्हणजे शून्याकडे जातो, तसं त्याचा सामूची काय होते, आम्लता वाढत जाते. म्हणजे का, आम्लता गुणधर्म वाढत जाईल, कारण की हायड्रोजन आयनांची संख्या वाढत जाते, म्हणून आम्लता गुणधर्म वाढत जाते. आणि जसं आपण 7 ते 14 इकडे या भागाकडे जाऊ, म्हणजे 7 पासून 14पर्यंत जाऊ, तिकडे काय, विम्लता गुणधर्म वाढत जाते. म्हणजे हायड्रोजन आयनांची संख्या काय होते, कमी कमी होत जाते. आणि 7 ही जी संख्या असते ती न्यूट्रल असते, म्हणजे उदासीन असते, त्यावर कुठल्या प्रकारचा परिणाम नसतो. आणि 7 ही जी काही संख्या निर्देशांक असेल सामूचा, pHचा, तर अशा प्रकारची जमीन कशी असते, तर शेतीसाठी उपयुक्त असते. म्हणजे आपण तसं बघितलं तर 6.5 ते 7.5च्या दरम्यानची जी काही जमीन असते ते शेतीसाठी, पिकांसाठी, वनस्पतींसाठी कशी असते, अतिशय उपयुक्त जमीन असते. आणि त्यामध्ये जीवाणूसुद्धा व्यवस्थित असतात, म्हणून लक्षात ठेवा. आणखी काही ॲडिशनल गोष्टसुद्धा तुम्हाला सांगितली. तर आता स्टेटमेंट पाहू. सामू 7पेक्षा कमी असल्यास, आता लक्षात घ्या बरं व्यवस्थित मी काय सांगत आहे, सामू 7पेक्षा कमी असल्यास विम्ल आणि 7पेक्षा जास्त असल्यास आम्ल समजली जाते. आता तुम्हाला काय सांगितलं, हे स्टेटमेंट त्याला सूट करते का, नाही. मी तुम्हाला सांगितलं की सामू जर 7पेक्षा कमी असेल तर आम्ल गुणधर्म आणि सामू 7पेक्षा जास्त असेल तर विम्ल गुणधर्म.
म्हणजे हे स्टेटमेंट त्यांनी काय केलं, आम्ल आणि विम्ल याच्यामध्ये काय उलटपुलट करून टाकलं, त्यामुळे तिसरं स्टेटमेंट काय होते, चुकीचं होते. मग आपल्याला काय विचारला आहे प्रश्न की बरोबर विधाने निवडा. तर आता आपल्याला बरोबर विधाने कोणकोणते आहेत, पहिलं आणि दुसरंच विधान आपलं काय आहे तर बरोबर आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक ए हे याचं बरोबर उत्तर होईल. तर याही व्यतिरिक्त तुम्हाला आणखी डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असली तर तुम्ही बाकीचे लेक्चर बघा. मी प्लेलिस्टच घेतली आहे, ग्रामसेवक भरतीशी संबंधित पूर्ण प्लेलिस्ट घेतली आहे. त्यामध्ये महत्त्वाच्या बेसिक कन्सेप्टसुद्धा क्लिअर आहे. स्टार्टिंग टू एंड A to Z कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील असे लेक्चर आधी घेण्यात आलेले आहे. आणि इतर आपण बघतो तुम्हाला प्लेलिस्ट आहे, ते प्लेलिस्ट नक्की बघा. कृषी मूलतत्वे नावाचं चॅप्टर आहे, मृदा जलसंधारण नावाचं चॅप्टर आहे, यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. आता समोर आपण बघतो पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय कृषी विमा योजनेमध्ये अनुक्रमे किती खरीप व रब्बी पिकांचा समावेश आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट ही योजना महत्त्वाची आहे, राष्ट्रीय कृषी विमा योजना. तर मित्रांनो इथे गोष्ट लक्षात घ्या आणि आवर्जून लक्षात घ्या की आता इथे राष्ट्रीय कृषी विमा योजना विचारलं आहे ना, तर त्यामध्ये एकूण 16 खरीप आणि 8 रब्बी पिकांचा समावेश होतो. प्रश्न कधी तिचा आहे हा प्रश्न जो आहे ना 2015चा आहे, परंतु आता आपण बघतो ही योजना आहे ना अपडेटेड झालेली आहे. म्हणजे आधी राष्ट्रीय कृषी विमा योजना होती, नंतर सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना झाली आणि आता प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे. आता प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे, त्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ लेक्चर घेईल. म्हणजे ह्या ज्या योजना आहे ना त्या आधी तुम्हाला बेसपासून क्लिअर कराव्या लागतील आणि सगळ्या गोष्टी तिथे क्लिअर झाल्या ना तर तुम्हाला त्या सोपी जातील. तर योजनांची सुद्धा आपण सिरीज चालवली आहे, त्यामध्ये महत्त्वाच्या ग्रामीण विकासाच्या योजना आहेत त्या वगैरे आहेत. तसेच भरपूर योजना आहेत आणि योजना इतक्या साऱ्या आहेत की त्या कोणतीही एक्झाम द्या मग त्यामध्ये कुठे ना कुठे तुम्हाला त्याचा उपयोग होईल. मग तुम्ही राज्यसेवा करा, कंबाईन करा, सरळ सेवा करा किंवा कुठलीही परीक्षा द्या. तर म्हणजे योजनांशी रिलेटेड लिंक आहे ते सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल आणि त्यामध्ये आपण प्रधानमंत्री फसल विमा योजना ही योजना कव्हर करू. म्हणजे हे तुम्हाला डिटेलपणे सांगावे लागेल मला, तेव्हा कुठे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन होतील. तर याच्याशी रिलेटेड 1-2 गोष्टीसुद्धा सांगून देते की खरीप जे पिकं आहेत ना, खरीप पिकासाठी सरसकट 2% आणि रब्बी पिकांसाठी 1.5% आणि नगदी पिके जर असले समजा आणि फलोत्पादन जर पिके असले तर 5% हप्ता जो आहे यामध्ये निर्धारित करण्यात आलेला आहे. म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजनेत सांगत आहे बरं मी. आता ही समोरची याची अपडेटेड आहे, या योजनेची अपडेटेड योजना आहे ती आणि ते तुम्हाला क्लिअर करावे लागेल बेस्टपासून आणि त्यासाठी आपल्याला 15-20 मिनटं लागतीलच. तर आपण ते कव्हर करू योजनांच्या सिरीजमध्ये, तुम्ही बघाल. तर अशाच माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अपडेटेड माहिती जेव्हा टाकल्या जाईल तेव्हा तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळतील. यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आता समोर बघू आणि हा जो प्रश्न आहे समोरचा, तर हा प्रश्न ग्रामसेवकला आता 15मध्ये तर विचारला आहे, परंतु याआधी कंबाईन एक्झामला सुद्धा प्रश्न विचारला आहे हा. तर लक्षात ठेवा, वने आणि वन्यजीव यांचे महत्त्व याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी संत तुकाराम वनग्राम योजना यावर प्रश्न पडलेला आहे, मी तुम्हाला सांगितलं. तर कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली, तर लक्षात ठेवा मित्रांनो ही जी योजना आहे 2006-07मध्ये सुरू करण्यात आली. म्हणून लक्षात ठेवा संत तुकाराम वनग्राम योजना कधी सुरू करण्यात आली, 2006 आणि 7मध्ये. काही गोष्टी रिपीट करते कारण त्या वारंवार रिपीट केल्याने काय होतात, लक्षात राहतात, म्हणून रिपीट करते. आता समोर आपण बघतो मित्रांनो, समोरचा जो प्रश्न आहे मित्रांनो लॉजिकल प्रश्न आहे. आता मग कधी कधी लॉजिक कसं लावायचं असते त्यासुद्धा गोष्टी तुम्हाला क्लिअर करते. आता तुम्हाला प्रश्न येतच नाही आणि तुम्हाला तुक्का लावायचा आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नसले तर म्हणजे टेन्शनच नाही, तुम्ही तुक्के मारू शकता. परंतु तुक्का हा जो आहे चान्सेस बरोबर येण्याचे कसे जास्त असतात हे तुम्हाला समजून सांगणार आहे. म्हणजे आता तुम्हाला कोणतीच गोष्ट माहिती नाही आणि अननोन आहात तुम्ही, अशा वेळेस तुम्हाला प्रश्नाचं उत्तर कसं सोडवायचं ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आता प्रश्न वाचा काय सांगते ते. तर खालीलपैकी कोणती संस्था किमान आधारभूत किमतीनुसार खरेदी करत नाही. बघा काय विचारलं आहे की खालीलपैकी कोणती संस्था किमान आधारभूत किमतीनुसार खरेदी करत नाही. तर आता ऑप्शन पाहू, ऑप्शनमधून काही लॉजिक लागते का पाहू आणि नंतर मी तुम्हाला माझं लॉजिक सांगणार आहे. मग अशा वेळेस मला काहीच येत नाही, अशा वेळेस मी काय करते. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, किमान आधारभूत किमतीनुसार खरेदी करत नाही अशी कोणती संस्था आहे. तर बघा संस्था पाहू, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ. आता एक गोष्ट, काही गोष्टी सिमिलॅरिटी दिसत आहेत ना, सहकारी सहकारी सहकारी, 3 स्टेटमेंटमध्ये म्हणजे 3 वाक्यांमध्ये आपल्याला सहकारी दिसते आणि राज्य सहकारी आणि एकीकडे आपल्याला वखार दिसते. तर लक्षात ठेवा 3 गोष्टी सिमिलॅरिटी आहेत आणि एक गोष्ट
स्वतःच सांगते की एलिमिनेट करते स्वतःला यांच्यापासून, तर तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ. कारण पहिल्या स्टेटमेंटमध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये सारख्या गोष्टी आहेत. सहकारी म्हटलं आहे त्यांनी. तर हे कधी झालं की तुम्हाला काहीच येत नाही आणि तुम्हाला माहिती नाही अशा वेळेस, परंतु माहिती असायला पाहिजे बरं, नॉलेज बेसच प्रश्न सुटत असतात. आता काही नाही येत म्हणून हे गोष्टी तुम्हाला सांगितल्या, तर असं असू शकते. आणि जास्त करून लागते आणि प्रत्येक प्रश्नामध्ये लागेल असं नाही, पण जास्त करून अशा गोष्टी लागतात. तर कधी कधी असते एखाद्याचं नशीब, तर भेटून जाते बिचाऱ्याला. तर आपण बघतो यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करते या प्रश्नाचं उत्तर हे का नाही म्हणून. मी लॉजिकली सांगितलं, आता ओरिजिनली सांगते का बरं नाही म्हणून. तर मित्रांनो, ह्या ज्या संस्थात A, B आणि D मध्ये सांगितलेले आहे, ह्या खरेदीचं काम करतात. तर आपण बघतो वखार महामंडळ जे आहे ना, मग वखार महामंडळ काय करते, साठवणुकीचं काम करत असते. तर बघा मित्रांनो, आणखी डिटेल तुम्हाला एक्सप्लेन करते. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आहे याबद्दल. हा जो आहे शासनाचा उपक्रम असून राज्यभरामध्ये गोदामाचे जाळे निर्माण करून कृषी व औद्योगिक क्षेत्रात साठवणूक सुविधा पुरवण्यासाठी महामंडळाची निर्मिती केलेली आहे. आणि महामंडळाची जी काही स्थापना आहे ती 8 ऑगस्ट 1957ला ॲग्रिकल्चर प्रोड्यूस डेव्हलपमेंट अँड वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन ॲक्ट 1956 झालेली आहे. गुगलवरचं कॉपी पेस्ट आहे मित्रांनो, डायरेक्ट गुगलवरचं घेतलेलं आहे, म्हणून लक्षात ठेवा. म्हणजे आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आहे ते साठवणुकीचं काम करते आणि त्याची स्थापनासुद्धा तुम्हाला समजली आणि बाकीच्या गोष्टी पण समजल्या. ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या असतात, कारण की प्रश्न कसाही पडू शकतो. आता इथे लिंक सांगितले, यापुढे जाऊन सुद्धा प्रश्न विचारू शकतात, म्हणून काही गोष्ट महत्त्वाच्या असतात आणि माहिती असणे गरजेचे असतात. तर लॉजिकली तर तुम्ही सोडणारच आहेत, परंतु तुम्ही जास्तीत जास्त नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करा आणि कुठेही नॉलेज घेत चला. समोरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे मुख्य कार्यालय कोठे आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, अकोला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे मुख्य कार्यालय आहे. आणि हा जो प्रश्न आहे तो आधीसुद्धा घेतलेला आहे, म्हणजे या संबंधित आपण एक बीजोत्पादनचं लेक्चर घेतलं होतं कृषी सेवकसाठी, तर त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या. आणि तसंसुद्धा एकदा मी रेफरन्स म्हणून जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या महत्त्वाच्या प्रश्नामध्ये एक संभाव्य प्रश्नपत्रिका घेतल्या होत्या आधी, त्यामध्ये सुद्धा हे प्रश्न तुम्हाला मिळतील. आता तुम्हाला तुमच्यासाठी प्रश्न देते की महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ आहे, मी तर सांगितलं अकोल्याला आहे त्याचं मुख्य कार्यालय, परंतु ते कधी स्थापन झालं हा प्रश्न मात्र तुमच्यासाठी आहे. तर लक्षात ठेवा, तुमच्यासाठी प्रश्न आहे मित्रांनो की महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला या ठिकाणी स्थित असून त्याची स्थापना कधी झाली आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रयत्न करा सांगण्याचा, सर्च करा, माझ्यासारखंच गुगलवर जायचं आणि सर्च करायचं आणि कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा. परंतु म्हणजे यामुळे काय होते, तुमच्या पण गोष्टी लक्षात राहतात आणि समोरच्याला पण त्या गोष्टी समजतात. तर मित्रांनो, समोरचा प्रश्न पाहू की समोर काही स्टेटमेंट आहे, मी तुम्हाला सांगितलं आधीच. आता स्टेटमेंटमध्ये पहिलं स्टेटमेंट काय सांगते, राज्यातील खतांच्या वापरात प्रतिवर्षी वाढ होत आहे. राज्यातील खतांच्या वापरात प्रतिवर्षी वाढ होत आहे, बरोबर आहे. आम्ही दिवसेंदिवस खतांचा वापर वाढतच आहे, म्हणजेच आमचा वाढत आहे, म्हणजे साहजिक आहे राज्यातील खतांच्या वापरात प्रतिवर्षी वाढ होत आहे, बरोबर आहे. तथापि कॉमा दिलेला आहे. आता बघा ब स्टेटमेंट काय सांगते, राज्यातील निरनिराळ्या जिल्ह्यांतील खत वापरात फार मोठी तफावतही आहे. हे सुद्धा स्टेटमेंट काय बरोबर आहे, कारण की आपण बघतो कोणत्या राज्यामध्ये, राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात खत वापर याच्यासाठी काही निकष आहेत का? म्हणजे राज्यातील समजा महाराष्ट्र राज्य आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये आपण बघतो की 2 जिल्हे पकडा. आता मी विदर्भातले म्हणून विदर्भातले पकडते, असं काही नाही, तुम्ही तुमच्याकडचे सुद्धा पकडू शकता. तर इथे मी विदर्भातले समजा अकोला आणि बुलढाणा पकडला, बुलढाणा स्पेशल माझा, मी बुलढाण्यात आहे म्हणून, अकोला शेजारचा आहे म्हणून. तर बघा यामध्ये अकोला आणि बुलढाण्यामध्ये असं सांगितलं आहे की या जिल्ह्यामध्ये एवढंच खत वापरणार आहे, त्या जिल्ह्यामध्ये तेवढंच खत वापरणार आहे. तर आपण बघतो राज्यातील निरनिराळ्या जिल्ह्यांमध्ये खत वापरात फार मोठी तफावत आहे. हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला ऑप्शन पाहायचं आहे आणि ऑप्शनमधून उत्तर निवडायचं आहे. तर दोन्ही विधाने कशा आहेत, परिपूर्ण बरोबर आहेत, म्हणजे पूर्णतः बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक डी, दोन्ही विधाने बरोबर आहेत, हे त्याचं उत्तर होईल. तर डी याचं बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण प्रश्न घेतले, याप्रमाणे भरपूर प्रश्न आहेत. तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे जे काही आपण शिकलो ते ॲप्लिकेशन बेस कसं करायचं, कसे लॉजिक वापरायचे, कशा ट्रिक वापरायच्या किंवा कशा प्रश्न सोडवायचा, हे सुद्धा गोष्टी तुम्हाला समजेल, किंवा कसे प्रश्न पडू शकतील असं सुद्धा तुम्हाला समजेल. अशा प्रकारे मित्रांनो आपण जुने जे प्रश्न आहेत ना ते बघितले, त्यांचं ॲनालिसिस केलं. म्हणजे IBVS कसे प्रश्न विचारेल किंवा कसं काय होईल, समोर काय प्रश्न पडतील, या विचारात न राहता जे आपल्याकडे मटेरियल आहे ते करा ना, व्यवस्थित करा ते मटेरियल. आणि जे मटेरियल
प्रश्न पडले तर खूप छान, आणि नाही पडले तर ते प्रश्न सगळ्यांना सारखे जाणार आहे. परंतु जेव्हा एखाद्या वेळेस सारखे प्रश्न पडले तर अशा वेळेस तुम्ही काय कराल, मग पश्चाताप व्हायला नको म्हणून प्रश्न करूनच घ्या ना. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जो कृषी विस्तारचा पेपर होता, मी आधीसुद्धा सांगितलं, तो सोपा होता. त्यामध्ये ॲग्रिकल्चरचं जे कंटेंट होतं ते कसं होतं, सोपं होतं. कृषी सेवकमध्ये कठीण प्रश्न विचारले, थोडे किचकट विचारले. तर आपण बघतो आता ग्रामसेवकमध्ये कसे प्रश्न पडतील हे प्रेडिक्ट करू शकत नाही, परंतु GSचा जो स्कोर आहे तो आपण करू शकतो. म्हणजे स्किप करून बाकीच्या गोष्टी आपण कवर करू शकतो. तर बाकीच्या गोष्टी आपण कवर करतो आहे. अशाच प्रकारचे प्रश्न सर्व एक्झाममध्ये पडत असतात. तर लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्न कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बाकीचे सुद्धा सिलेबस अपलोड केला आहे, त्याचा फायदा घ्या. सर्वांना शेअर करा, लिंक शेअर करा. ग्रामसेवक भरती येणारच आहे, आणि बाकीचे सुद्धा कन्सेप्च्युअल गोष्टी म्हणजे लेक्चरसुद्धा अपलोडेड केलेले आहेत, ते सुद्धा बघा. आणि त्याच्यावर आधारित प्रश्नसुद्धा आहे. एक कम्युनिटी सेक्शनसुद्धा आपल्याला, तिथे तुम्हाला प्रश्नसुद्धा सोडवता येतील. म्हणजे तिथे आपण पोस्ट करू शकतो. या चॅनलला नक्की भेट द्या. त्यामध्ये कम्युनिटीमध्ये जा, तिथे प्रश्न असतात. दररोज आपण काही प्रश्न टाकत असतो, ते प्रश्न सोडवत जा. आणि अशाच अपडेटेड माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो पुढील भागामध्ये. प्रश्न तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे कमेंट करून सांगा जेणेकरून मला समजेल. तर मित्रांनो, भेटूया पुढील भागामध्ये पुढील नवीन अपडेटेड माहितीसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद मित्रांनो.